नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 मित्रांनो सहाय्यक आयुक्त या पदासाठी मित्रांनो आपण परीक्षेविमुखाशी संपूर्ण काही रेग्युलरली अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपण पाहत आहोत। जर तुम्ही या पदाकरता अर्ज केला असेल आणि या पदाची तुम्हाला परिपूर्ण जर तयारी करायची असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सहाय्यक आयुक्त व इतर पदांचे सर्व काही मित्रांनो अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळणारे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मित्रांनो तांत्रिकीवरचे आधारित प्रश्न पाहणार आहोत, जे की 60 प्रश्न तुम्हाला तांत्रिकीच्या परीक्षेमध्ये येणारे आहेत, ज्यासाठी तुम्हाला तब्बल 120 गुण जे की मित्रांनो तुम्हाला दिले जाणारे आहेत आणि हे गुण तुम्हाला सर्वाधिक महत्त्वपूर्ण असणारे असतील। जर तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवला तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन जे आहे जे की पक्का असणार आहे। तर यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो तुमचा टेक्निकलचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये काही नियम व कलमे यावर आधारित तुम्हाला प्रश्न येणारे आहेत, तेच आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न मिस करू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जे हे परीक्षेमध्ये याचा दुर्लाभ होणार असेल। तर सुरू करू हा व्हिडिओ आणि पाहू यामधील महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, पहा काय म्हणतो की महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार सक्तीची सेवा निवृत्ती ही कोणत्या प्रकारची शिक्षा जी आहे ती मानली जाते, जी कंपल्सरी रिटायरमेंट आहे, जी थोडक्यामध्ये सक्तीची सेवानिवृत्ती या अधिनियमानुसार। तर याचं जे उत्तर आहे जे की काय होणार असेल ते आहे पर्याय नंबर ब, जे की मोठी शिक्षा जी की होणारी असेल। तर या नियमानुसार जे आहे जे की शिक्षेचे 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये पहिली शिक्षा जे की मायनर म्हणून असते, मायनर म्हणजेच काय जे की किरकोळ शिक्षा, आणि दुसरी जी असते जे की मेजॉर म्हणजेच की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षा, असे 2 प्रकार पडतात शिक्षेचे, ज्यामध्ये सक्तीची सेवानिवृत्ती ही मोठ्या शिक्षेच्या श्रेणीमध्ये येते, कारण यामुळे कर्मचाऱ्याच्या सेवा काळावर आणि भविष्यातील लाभावर जे परिणाम होतो, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल। आणि सेम एक्झॅक्टली तुम्हाला ह्या लेवलचेच क्वेश्चन आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाणारी असतात, त्यामुळे तुम्हाला जी तयारी करायची आहे ती योग्य त्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य त्या प्रश्नांच्या अभ्यासानुसार तुम्हाला करायची आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न 2 पहा काय म्हणतो, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 10 नुसार सरकारी कर्मचाऱ्याचे 2 पदावरील धारणीकरण बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर यापैकी कोणते विधान जे आहे ते सत्य आहे? तर याचं जे उत्तर आहे सत्य विधानाचं ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कोणत्याही परिस्थितीत एकाच वेळी 2 पदावर धारणाधिकार ठेवता येत नाही, म्हणजे की एकाच वेळी 2 पदावर जे की राहता येत नाही। तर धारणाधिकार म्हणजे काय की एखाद्या पदावर कायमस्वरूपी काम करण्याचा हक्क नियमानुसार एक कर्मचारी एकाच वेळी 2 कायमस्वरूपी पदावर हक्क सांगू शकत नाही, म्हणजे की तुम्ही एका सरकारी पदावर असाल त्यासोबत तुम्ही दुसऱ्याही पदावर जे की तुम्ही राहू शकत नाही। त्यामुळे हा नियम जो आहे या ठिकाणी आहे की एका ठिकाणी फक्त एका जागेवर तुम्ही जे आहे एका पदावरच काम करू शकता, जे की नियम हा 10 जो की सांगतो, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील। पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 3 पहा काय म्हणतो, विभागीय चौकशी दरम्यान सादरकर्ता अधिकारी जो प्रेझेंटिंग ऑफिसर असतो याची नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे जी आहे जी की केली जाते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की शिस्तभंग विषयक अधिकारी, ज्याला आपण डिसिप्लिनरी अथॉरिटी असं म्हणतो, जे की त्या जे आहे जी की अधिकाऱ्याची नियुक्ती जी आहे जी की याद्वारे केली जाते। पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी होणारे असेल। तर प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी शिस्तभंग विषयक प्राधिकारी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करतात, ज्याला सादरकर्ता अधिकारी, त्याला की आपण इंग्लिशमध्ये प्रेझेंटिंग ऑफिसर असं म्हणतो। पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। तर बरेच विद्यार्थी आपल्या जे एनएमसी साठी आपण सहाय्यक आयुक्त या पदासाठी व तसेच सर्व पदांसाठी आपण टेसरीची बॅच लॉन्च केली आहे, टेसरीज प्लस ई बुकची। तर त्यामध्ये विचारत आहेत की सर आम्हाला टेक्निकल मध्ये जो ई बुकचा सेक्शन मिळेल का? तर मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये आपण टोटली तुमच्या अभ्यासक्रमानुसार जे टेसरीची बॅच आहे ती आपण परिपूर्ण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल मध्ये ई बुक मिळणार आहे, संपूर्ण विषयाचं जीके मॅथ रिजनिंगचं ई बुक प्लस तुम्हाला टेसरीज असतील, आणि टेक्निकल मध्ये तुम्हाला संपूर्ण 1000 प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक त्या ठिकाणी, म्हणजे की ते संपूर्ण तुमच्या टॉपिक वाईज टेसरीज त्यामुळे तुम्हाला ऍड करून आपण दिलेले आहे, जेणेकरून तुमची तयारी ही अतिशय परफेक्ट आणि प्रत्येक विषयानुसारची प्रत्येक टॉपिक नुसारची व्हावी या उद्देशाने आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे। आणि लवकरच आपण पॉसिबल झाल्यास आपण त्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे जे ई बुक्स आहे ते देखील आपण लवकर त्यामध्ये उपलब्ध करून देऊ। जे विद्यार्थी आता बॅच जॉईन करतील त्या विद्यार्थ्याला परत टेक्निकलचे ई बुकसाठी पैसे लागणारे नाहीत, परंतु जे विद्यार्थी ई बुकच्या नंतर समजा जॉईन करत असतील त्यावेळेस त्यांना ॲडिशनल चार्जेस लागणारे आहे। त्यामुळे सध्याला त्या ठिकाणी आपली टेक्निकल टेस्ट सिरीज आहे अवेलेबल, त्यासोबतच तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये ई बुक आणि टेस्ट सिरीज मिळणारे असतील। तर जे विद्यार्थी जॉईन केले नसतील त्यांनी जॉईन करून घ्या, कारण का तुमच्याकडे हे अंतिम मित्रांनो संधी असणारी आहे, जी की पर्याय म्हणून। तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या, ऑफर प्राइस देखील आपली चालू आहे।
त्यानंतर आपला 14 प्रश्न असा आहे पहा, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 48 तासापेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत ठेवले असेल तर त्याबाबत कोणता नियम जो की लागू होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, त्याला गृहीत निलंबन जे की डिमेड सस्पेन्शन जे की मानले जाते. जर एखादा कर्मचारी समजा 48 तासापेक्षा जास्त काळ कोठडीत असेल तर तो आदेशाची वाट न पाहता आपोआप निलंबित झाला आहे असं जे आहे ते मानलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 5वा आपला पुढील असा आहे, परकीय सेवा म्हणजे काय? तर परकीय सेवा कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ज्या सेवेचा पगार राज्य शासनाच्या एकत्रित निधीमधून दिला जात नाही त्याला जे आहे परकीय सेवा असं जे की म्हटलं जातं. तर जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी दुसऱ्या संस्थेत उदाहरणार्थ महामंडळमध्ये जर काम करतो जिथे त्याचा पगार सरकारच्या तिजोरीतून न मिळता त्या संस्थेकडून मिळतो त्यास परकीय सेवा असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न असा आहे, MRTP कायद्याच्या कलम 51 नुसार विकास परवानगी रद्द केल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नियोजन प्राधिकरण यांच्याकडे जे आहे थोडक्यामध्ये अर्ज करावा लागतो. जर प्राधिकरणाने दिलेली परवानगी रद्द केली आणि त्यामुळे अर्जदाराचे नुकसान झाले तर तो नियोजन प्राधिकरणाकडे भरपाईसाठी दावा करू शकतो. पर्याय ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 7वा, कलम 52 अन्वये विकास परवानगीच्या अटीचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेबाबत योग्य विधान निवडा. त्यावरचं योग्य विधान निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड अशी दोन्ही शिक्षा होऊ शकते. तर अनधिकृत विकास किंवा अटींचा भंग हा गंभीर गुन्हा मानला जातो ज्यासाठी कारावासाची तरतूद आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 8वा प्रश्न, कलम 53 नुसार अनधिकृत विकास काढण्यासाठी दिलेल्या नोटिशी विरुद्ध अर्जदाराने कलम 44 अन्वये परवानगीसाठी अर्ज केल्यास नोटिशीची अंमलबजावणी जे की काय होते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, परवानगीचा निकाल लागेपर्यंत अंमलबजावणी जे की स्थगित राहते. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, कलम 56 नुसार जे की नियोजित क्षेत्रातील जमिनीचा वापर सर्वांसाठी हितांसाठी थांबवण्याचे अधिकार जे की कोणाला आहे? त्याचं हे संपूर्ण जे कलम आहे त्या जे की MRTPचे जे काही कायदा व रचना नगररचना विभाग आहे त्याच्यामधले हे संपूर्ण कलम आहेत. तर हे कायदा व नगररचना विभागाच्या कलम 56 नुसारचं हे सर्व आहे. तर याचं उत्तर आहे काय होणार असेल, जे की पर्याय नंबर ब, जे की नियोजन प्राधिकरणाला राज्य सरकारच्या सहमतीने जे की करावं लागणार असेल की सार्वजनिक हितासाठी चालू असलेल्या जमिनीचा वापर थांबवण्याचे अधिकार नियोजन प्राधिकरणाकडे आहेत, परंतु त्यासाठी राज्य सरकारची पूर्व संमती असणं त्यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर आपला प्रश्न 10वा, विकास योजना ज्याला आपण DP किंवा डेव्हलपमेंट प्लॅन असं देखील म्हणतो. तर विकास योजना तयार करताना हरकती व सूचना घेण्यासाठी किमान किती कालावधी दिला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 30 दिवसाचा कालावधी जो आहे दिला जातो. तर जनतेला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नियोजन प्राधिकरण किमान 30 दिवसाची नोटीस जे की देते. पर्याय नंबर ब याचं जे आहे उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो अर्ज भरला असेल आणि मित्रांनो त्याच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपलं TCS पॅटर्न नुसार मित्रांनो सर्व काही अतिसंभव प्रश्न नोट्स आणि टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो बॅच जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपला हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदांकरता मित्रांनो स्पेशली मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रमानुसार जे आपण A to Z मित्रांनो अभ्यासक्रम ऍड करून दिलेला आहे, ज्यात तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त असो किंवा आरोग्य विभागासंदर्भात पद असो किंवा कनिष्ठ अभियंत्याचं पद असो त्या सर्व पदांची मित्रांनो तयारी आपल्या ॲपमध्ये तुमच्याकडे करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण NMCच्या अतिसंभव प्रश्न संच मिळणार असेल, परीक्षा पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका मिळणार असेल, त्यासोबतच इतर मनपाचे आपण PYQ क्वेश्चन पेपर देखील ऍड करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण पेपर पॅटर्ननुसारची गुणांकन पद्धत, तुमची रँक वगैरे सर्व काही तपासता येणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कमी वेळेमध्ये 100% त्या मित्रांनो तुमची तयारी जी की होणारी असेल आणि सर्व पदाची तांत्रिक देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयारी लागा मित्रांनो. कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही माघार जी आता घेण्याची गरज पडणारी नसेल, कारण का 100% अभ्यासाची तयारी आपण एकाच ठिकाणी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली मित्रांनो बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची. त्या ॲपमधून तुम्ही जे आहे लगेच डाउनलोड करून मिळवू शकता. तुम्ही या पदाविषयी कोणत्या इतर पदासाठी देखील अर्ज केलेले असाल तर मित्रांनो ते देखील आपण त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तुमच्या A to Z पदांची त्या ठिकाणी मित्रांनो तयारी जी की होणारी असेल तर लगेच डाउनलोड करा आणि मित्रांनो चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा.
त्यानंतर प्रश्न 11 आपला पहा काय म्हणतो. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 451 अन्वये राज्य सरकारला कोणता विशेष अधिकार आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब. महानगरपालिकेचे ठराव स्थगित करण्याचा किंवा रद्द करण्याचा या कलमान्वये जे आहे जे की देण्यात आलेले विशेष अधिकार आहेत. जर महापालिकेचा एखादा निर्णय कायद्याला धरून नसेल किंवा शांततेस बाधा आणणारा असेल तर सरकार तो रद्द करू शकतो. बरं का, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर प्रश्न 12 आपला. स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी कोणती अट अनिवार्य आहे खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचं पुनर्वापर करणे ही जी आहे थोडक्यामध्ये अट अनिवार्य आहे. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 13वा काय म्हणतो पहा, जे की PMSVA निधी ही योजना प्रामुख्याने कोणासाठी राबवली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की फेरीवाले म्हणजे की स्ट्रीट वेंडर जे असतात त्यांच्यासाठी ही जी योजना जी की राबवली जाते. ही योजना रस्त्यावरील विक्रेत्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी आहे, म्हणजेच की फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आहे. पर्याय ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 14वा असा आहे. लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय क. राज्यपाल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अहवालानंतर जे आहे ते राज्यपालाला देण्यात आलेले आहे. तर ही एक घटनात्मक पद्धतीसारखी प्रक्रिया आहे जिथे गैरवर्तणुकीच्या चौकशीनंतर राज्यपाल ही कारवाई करू शकतात. पर्याय नंबर याचं क हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 15वा असा आहे. महाराष्ट्र झाडे जतन अधिनियम 1975 नुसार वृक्ष प्राधिकरण म्हणजे की त्याला आपण ट्री अथॉरिटी असं म्हणतो, तर वृक्ष प्राधिकरण स्थापन करणे कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी बंधनकारक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की सर्व नागरिक स्थानिक संस्था यांना जे आहे थोडक्यामध्ये जे की बंधनकारक आहे. तर महाराष्ट्र झाडे जतन अधिनियम 1975 नुसार सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये हे प्राधिकरण असणं जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर आपला प्रश्न 16वा असा आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 कशाशी संबंधित आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की सरकारी कामात अडथळा आणल्या शिक्षा ह्या संबंधित आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. आपत्तीच्या वेळी बचाव कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीस या कलमांतर्गत शिक्षा होऊ शकते. त्यानंतर आपला 17वा प्रश्न. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमान्वये तृतीय पक्ष माहितीबाबत तरतूद आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कलम 11 अन्वये जे आहे थोडक्यामध्ये आहे. जेव्हा मागितलेली माहिती दुसऱ्या व्यक्तीशी संबंधित असते तेव्हा कलम 11 नुसार त्या व्यक्तीची सहमती किंवा म्हणणे जे आहे ते विचारलं जातं. त्यानंतर 18वा प्रश्न. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार उत्पादकाने सॅनिटरी वेस्ट सोबत काय पुरवणे जे की बंधनकारक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब. विल्हेवाटीसाठी पाकिटे म्हणजेच की जे पॉचेस आणि वेपर्स असतात ते देखील पूर्ण जे आहे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. पर्यावरणाचं रक्षण आणि कचरा वेचकाच्या आरोग्यासाठी. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 19 आपला. माहिती अधिकार अंतर्गत प्रथम अपील फेटाळल्यानंतर किती दिवसाच्या आत द्वितीय अपील आपल्याला दाखल करता येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की 90 दिवसाच्या आत जे की आपल्याला द्वितीय अपील करता येते. प्रथम अपील या अधिकाऱ्याच्या निर्णयापासून किंवा तो मिळालेल्या हवा तो त्या दिवसापासून जे आहे 90 दिवसाच्या आत माहिती आयोगाकडे अपील जे आपल्याला करता येते. त्यानंतर आपला 20वा प्रश्न. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत स्थापन केलेला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ज्याला आपण NDRF असं म्हणतो चे ऑडिट कोणाद्वारे केले जातं. तर ऑडिट जे आहे कोणाद्वारे केलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्याला आपण कॅग असं म्हणतो याच्याद्वारे जे आहे ते केलं जातं. त्यानंतर आपला 21वा प्रश्न. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार अनारक्षित रजा लिव्ह नॉट टू ड्यू जास्तीत जास्त किती दिवसांपर्यंत दिली जाऊ शकतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 360 दिवस म्हणजे की संपूर्ण सेवा काळामध्ये जी आहे ती दिली जाऊ शकतं. त्यानंतर आपला प्रश्न 22वा. MRTP कायद्याच्या कलम 58 नुसार सरकारी जमिनीवरील बांधकामाबाबत नियोजन प्राधिकरणाचे अधिकार काय आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ब. प्राधिकरण केवळ राज्य सरकारला शिफारस जे आहे ते करू शकते. सरकारी जमिनीवर स्वतः सरकार बांधकाम करत असल्यास प्राधिकरण ते पाडू शकत नाही, तर केवळ हरकती जे आहे नोंदवू शकतं. त्यानंतर आपला प्रश्न 23वा. महानगरपालिका आयुक्ताच्या गैरहजेरीत त्यांच्या पदाचा कोणाकडे जो की कारभार असतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क जे की शासनाने नियुक्त केलेले अधिकारी उदाहरणामध्ये अतिरिक्त आयुक्त जे असतात त्यांच्याकडे हा पदकारभार संपूर्ण असतो. त्यानंतर 24वा प्रश्न.
घनकचरा व्यवस्थापन उपविधीनुसार बल्क वेस्ट जनरेटर मोठा कचरा उत्पादक म्हणजे तो दररोज किमान किती कचरा निर्माण करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 100 किलो किंवा त्यापेक्षा जास्त जो की कचरा निर्माण करतो. त्यानंतर 25वा प्रश्न, स्मार्ट सिटी मधील रेट्रोफिटिंग या संकल्पनेचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अस्तित्वात असलेल्या 500 एकरपेक्षा जास्त क्षेत्रांचा विकास करणे हे जे आहे याच्यामध्ये जे की आहे. पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 26वा प्रश्न, आरटीआय कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये कोणत्या संस्थांना माहिती देण्यापासून जे की सूट दिली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुप्तचर आणि सुरक्षा या संस्थांना जे आहे थोडक्यामध्ये माहिती देण्यापासून सूट दिलेली आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 27वा प्रश्न, झाडे जतन अधिनियमानुसार एका झाडाच्या बदल्यात किती नवीन झाडे लावणे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2 झाडे लावणं आवश्यक आहे. तर वृक्ष प्राधिकरणाच्या नियमानुसार एक झाड तोडण्याची परवानगी मिळाल्यास किमान 2 झाडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, शिस्तभंगाविषयी कारवाईत दोष पात्र ज्याला आपण चार्जशीट असं म्हणतो तर मधील त्रुटीमुळे शिक्षा रद्द झाल्यास काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रशासन किंवा दुरुस्त दोषपत्राद्वारे देऊन चौकशी जी आहे जी की सुरू करू शकते. पर्याय नंबर ब. त्यानंतर आपला प्रश्न 29वा, अमृत 2.0 योजनेचं मुख्य लक्ष काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सर्व घरांना पाणी पुरवठा, वॉटर सिक्युअर सिटीज हे जे आहे याचं जे एक प्रमुख याचं कारण आहे. तर ही योजना प्रामुख्याने शहरे पाणी सोय पूर्ण करण्यासाठी राबवली जाते. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 5 हा कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की निलंबनाशी संबंधित आहे. तर नियम 5 मध्ये कर्मचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत निलंबन केले जाऊ शकते याची यामध्ये तरतूद आहे. पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तांत्रिकीवर आधारित आपण टॉप 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आणि सेम टू सेम तुम्हाला या लेवलचे आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुमच्या येणाऱ्या सहाय्यक आयुक्त म्हणजेच की असिस्टंट कमिशनर या पदासाठी तुम्हाला जे आहे जे की विचारले जाणारे असतील. जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची पीडीएफ किंवा यासाठी तुम्हाला आपली बॅच जॉईन करायचं असेल तर लगेच मित्रांनो आपले जे ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली लिंक दिलेली आहे. तिथून मित्रांनो ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि चांगले आणि त्या ठिकाणी मित्रांनो उत्तम तयारीला लागा, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही आपण ए टू झेड अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामधून तुमची चांगली उत्तम तयारी होणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा व रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.